नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की आता आरोही तसंच अक्षय आणि रमा हे तिघंही रमाच्या गाडीतनं चाललेले असतात आणि तेव्हा आरोही हे गाण्याचं बटन लावते तेव्हा तिथे गाणं लागलेलं असतं. ते रमाच्याही आवडीचं असतं आणि अक्षयच्याही आवडीचं असतं. आधी ते रमाला आवडत असतं, रमाला आवडतं म्हणून ते अक्षयला आवडत असतं. जेव्हा रमा त्याच्या आयुष्यातून निघून जाते तेव्हापासून अक्षय ते गाणं रोज ऐकत असतो. असं आरोही सांगत असते की हे माझ्या बाबाचं फेवरेट सॉन्ग आहे. तेव्हा रमाला आणि अक्षयला एकसाथ आठवतं की हे बाबाचं गाणं आवडीचं कसं काय झालं. तेव्हा रमा ही अक्षयकडे एकसारखी बघतच असते आणि तेव्हा रमा अक्षय ते गाणं बंद करतो. तेव्हा आरोही म्हणते आपण म्हणू चला. असं बोलून आरोही आणि रमा ते गाणं बोलायला लागतात. आता त्यांचं बोलून झाल्यानंतर ना आरोही बाबाला फोर्स करते की बाबा तूही ते गाणं बोलायचं. असं बोलून ती बाबालाही बोलायला लावते आणि तेव्हा अक्षय इमोशनल होतो. थोड्याच वेळात ते आताच रमाच्या घरी पोचलेले असतात. सगळेजण खाली उतरतात आणि तेव्हा ती आरोहीला गच्च मिठी मारते आणि ती इमोशनल होते. तेव्हा तिथे अचानक साई येतो आणि एक रुमाल पुढे करतो आणि तेव्हा तो रुमाल रमा घेते आणि तिचे डोळे पुसते. तेवढ्यात तिथे आरोही म्हणते अरे बाबा, त्या दिवशी मला फुगावाल्या बाबांपासून वाचवणारा फ्रेंड काका म्हणजे हाच काका. तेव्हा अक्षयला कळतं की माझ्या मुलीला त्या दिवशी वाचवणारा हा साई होता. तेव्हा तो म्हणतो धन्यवाद फ्रेंड काका आणि पर्यायी, तुम्हाला तर योग्य वेळी कसं पोचायचं हे चांगलंच माहीत आहे. असं बोलल्यानंतर साई आणि रमा हे एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसतात. पण ह्या दोघांना एकत्र पाहून तसंच आता साईनी पहिल्यांदाच अक्षयला पाहून साई पण शॉक झालेला असतो की ही कोण मुलगी आहे, दुसरी तिसरी कोण नसून रमाची मुलगी आहे. आणि साई गप्प बसत असतो, काहीच बोललेला नसतो. तेव्हा रमा फक्त इमोशनल झालेली असते. आता खरंच ह्या दोघांमधले मिसअंडरस्टँडिंग दूर होतील का हे पाहण्यासाठी विसरू नका मुरांबा आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.